नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना. तर आजचा दिवस माझा पूर्ण फिरण्यातच गेला. मी जात होती माझ्या मैत्रिणीकडे, जिथे आम्ही आधी राहत होतो. आणि तिथे गेल्यानंतर तर मला काही शूट करताच आलं नाही, कारण आम्ही सगळे आमच्या गप्पा गोष्टी करण्यामध्येच बिझी होतो. आणि वातावरण एवढं सुंदर झालं होतं, पाऊस पण पडत होता, पण थोडा होता, एवढा नाही. आणि मग मी रिटर्न आली. आणि रिटर्न आल्यानंतर काय बघा, आम्ही चाललो होतो फिरायला, म्हणजे काय बड्डे पार्टीला. हे चलो बाय. खरं तर सांगायचं म्हटलं तर मी तिथून आली त्याच्यानंतर मग आम्ही बड्डे पार्टीच्या तयारीला चालू केली. बाबूला खाऊ घातलं, नंतर मग अर्णव पण आला होता स्कूलमधून. त्यानंतर मग आम्ही निघालो खूप वेळानंतर. आम्हाला तर वाटलं होतं की बड्डे झाला असेल, पण थोडा वेळ होता. सगळे गेम्स वगैरे नंतर स्टार्ट झाले, हेच जे चालू होते. आणि इथे बघा बाबूची चिडचिड इथे पण चालूच होती. का नर्वस झाला? बाळाचा मूड ऑफ झाला होता, कारण त्याला गेममध्ये म्हणजे तो आऊट झाला नंतर 2-3 ह्याच्यामध्येच. आणि नंतर मग इथे मी त्याचा मूड जरा फ्रेश केला आणि फोटो वगैरे काढत होती. तर तो आता एकदम मस्त मजेत होता. आणि नंतर हा डोरेमोन येऊन येऊन त्याला नुसता हे करत होता. आणि स्वतःहूनच आला तो, आणि त्याने हात वगैरे शेक हँड केला. आणि इथे आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. इथे ॲक्च्युली नंतर लेडीजचे गेम्स चालू होणार होते, तर जास्त काही गेम घेतले नाही, एकच गेम घेतला, कारण जास्त लेडीज काय पुढे येत नव्हत्या. नंतर मग आल्या. आणि ते जे अँकर आहेत ते आम्हाला आधी समजवत होते, डेमो देत होते की कसं काय आहे काय नाही आहे. त्यामध्ये पण आम्हाला कन्फ्युजन झालं होतं की नक्की कसं काय आहे. लेफ्टला जायचं आहे, राईटला जायचं आहे, मिडल, म्हणजे ते कसं होतं राईट लेफ्ट अँड राईट मिडल अँड लेफ्ट. तर राईटला असेल तर आपण मिडललाच येऊ शकतो, आणि जर तो म्हणाला की लेफ्टला जा, राईटला आहे आणि आपण लेफ्टला गेलो तर ते आऊट असणार, असं होतं तो गेम. तर मी काही व्हॉईस ओव्हरच केला, कारण म्हटलं ते काय खूपच कन्फ्युजन होत होतं, आवाज वगैरे सगळाच. म्हणून म्हटलं आपण ते व्हॉईस बंद करून टाकूया तो आवाज, आणि मग मी माझा होता बोलते आणि तुम्हाला जे सांगते समजव. तर त्या मागच्या ताईंना पण कळलं नव्हतं, मग तेच त्यांना मी समजावून सांगत होती की तसं नाही आहे, असं आहे. आणि शेवटी माझंच कन्फ्युजन झालं आणि मी सेकंड राऊंडलाच आऊट झाली. आणि त्यानंतर मग आम्ही मस्तपैकी जेवण केलं. जेवण पण खूप सुंदर होतं, तर खूपच छान होतं जेवण. मुलांसाठी पण 2-3 गेम घेतले होते मुलांचे, पण ते काही रेकॉर्ड करता आले नाहीत मला. तर त्याच्यानंतर मग इकडे परत ज्या लेडीज राहिल्या त्यांच्याबरोबर त्यांचं सगळं ते हे चालू होतं. आणि इथे बघा अर्णवची मस्ती होती डोरेमॉनसोबत, आणि हा होता बड्डे बॉय. इथे या मुलांना सगळ्यांना उभं केलं होतं, कारण त्याची एंट्री होणार होती बाळाची. तर बघा ह्याची एंट्री चालूच झाली. आणि इथे बघा हे जेवण होतं, मस्त जेवण होतं, मला खूप आवडलं होतं. पुरी, छोल्याची भाजी होती, आणि हे मिक्स कोल्हापुरी होती मला असं वाटतं. गुलाबजाम, जिरा राईस वगैरे खूप छान होतं, साधं सिंपल, आणि मला तर खूप आवडलं. आणि आम्ही मस्त जेवलो वगैरे. इथे तर अर्णव मला विचारत होता केक नाही दिला, नंतर बोलतो आई केक नाही मिळाला मला. तर म्हटलं अरे हो मी पण विसरली. आणि आता काय बघू, हो बघ ना. आता झोपायचं आहे, खूप लेट झालाय. चला मग भेटू. तसं पण हिची झोप पडणंच नाही होत. बाबू होतच राहतो मध्ये, झोपून जाता. त्यालाच आता झोपेन आणि मग आणि मला एक गिफ्ट पण भेटलंय, त्याचे मग सिंग दाखवतो. चला चला बाय, भेटू उद्या. जय श्री कृष्ण.